आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांच्या ध्यासाचा, अभ्यासाचा, अस्मितेचा, भावनेचा असा विषय आहे। इतकी वर्ष झाली तरी शिवरायांविषयी आपण बोलत असतोच। कोणाला श्रीमान योगी वाटतात शिवराय, तर कोणाला कुळवाडी भूषण, कोणाला गो ब्राह्मण प्रतिपालक वाटतात शिवराय, तर कोणाला रयतेचा राजा शिवबा। ही विशेषणं स्वाभाविक आहेत, कारण इतिहास हा असतो समकालीन आणि तो असतो गतिमान सुद्धा। बदलत जातो इतिहास, साधनं बदलतात, स्रोत बदलतात, त्या काळाचे संदर्भ बदलतात, त्यामुळे इतिहासाचं आकलन बदलतं। आजची मूल्य इतिहासावर थोपवणं गैर आहेच, पण तरी सुद्धा आजच्या संदर्भातनं इतिहासाकडे पाहिलं जाणं हे स्वाभाविक आहे। अर्थात हे सगळं सुरू असताना इतिहासाची मोडतोड करायचा प्रयत्न सुद्धा होत असतोच। म्हणजे तुकारामाला नियती शरण दाखवणं हे एक टोक आहेच, पण तुकारामाला पार कॉम्रेड करून टाकणं हे पण दुसरं टोक असतं। शिवरायांबद्दल तर हे सगळं झालंच आहे। सगळेच सांगतात हक्क शिवबावर। डोंगर दऱ्यातल्या जिगरबाज मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं करणाऱ्या शिवबाला हयातीतच गो ब्राह्मण प्रतिपालक केलं गेलं होतं असंही दिसतं। बरंच काही आहे असं। त्यानंतरही शिवरायांच्या चरित्रातला दादोजी कोंडदेवांचा अथवा समर्थ रामदासांचा रोल याची पण मोडतोड झाली आहे असं पण आपण अनेकदा बघितलंय। इतिहासाची आकलनं वेगवेगळी असणारच, पण त्या आकलनामागचा हेतूच भ्रष्ट असता कामा नये। हे सगळं बोलण्याचं निमित्त आहे शरद पवारांचं ताजं विधान। शिवाजी महाराज चुकीच्या पद्धतीने शिकवले गेले, ते गो ब्राह्मण प्रतिपालक वगैरे नव्हते असं म्हणालेत पवार। खरं म्हणजे हे काही नवीन नाहीये। कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हे सांगताना हीच मांडणी केली होती। हिंदुत्ववादी शिवाजी ते सेक्युलर शिवाजी, गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी ते बहुजनांचा शिवाजी, अशी सगळी मांडणी होत असताना शिवाजी महाराज नेमके होते तरी कोण असा प्रश्न मला पडलाय। आणि आजची चर्चा म्हणूनच महत्त्वाची आहे। आज खरं म्हणजे मी आहे विद्यार्थी, मी पण समजून घेणार आहे कोण होते शिवराय। माझं म्हणणं काहीच नाही आहे। आणि हे सगळं समजून घेताना आजचा विषय आहे शिवाजी महाराज नक्की होते तरी कोण। शिवाजी महाराज नक्की होते तरी कोण ही सगळी चर्चा आपण करतो आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। आज ते पाहुणे नाहीत, ते एका अर्थानं शिक्षक आहेत, गुरुजी आहेत। मी मगाशी म्हटलं ना की शिवाजी महाराज नक्की होते तरी कोण हे मी समजून घेणार आहे। आजचा माझा रोल हा विद्यार्थ्याचा आहे। तुम्ही मला समजावून सांगा की शिवाजी महाराज नक्की कोण होते। त्यामुळे आजचे जे सगळे नामवंत पाहुणे आहेत ते एका अर्थानं माझे शिक्षक आहेत असं मी मुद्दाम म्हटलो। माझ्या शेजारी सतीश कोचरेकर आहेत, सनातन संस्थेचे हिंदू जनजागृती संस्थे, की त्यांना मी सनातनचे असं मागेही उल्लेख केला होता, हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते असणारे सतीश कोचरेकर हे माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत। इतिहासाचे अभ्यासक असणारे श्रीमंत कोकाटे हे पुण्यातून माझ्यासोबत आहेत। श्रीमंत कोकाटे असणं माझ्यासोबत हे महत्त्वाचं यासाठी आहे कारण शरद पवारांचं विधान जे आलं ते मुळामध्ये श्रीमंत कोकाटेंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं प्रकाशन समारंभामध्ये शरद पवार ते बोलले होते। त्यामुळे श्रीमंत कोकाटे आज इथं असणं हे त्या अर्थानं फार महत्त्वाचं आहे। पांडुरंग बलकवडे हे इतिहासाचे संशोधक, अभ्यासक, जाणकार हे पुण्यामध्ये लवकरच येतील अशी अपेक्षा आहे। प्रवीण गायकवाड हे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे आताचे कार्यकर्ते आहेत। प्रवीण गायकवाड यांचंही इतिहासाचं आपलं एक आकलन आहे, म्हणून प्रवीण गायकवाड आपल्यासोबत आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते असणारे अतुल लोंढे हे लवकरच या चर्चेमध्ये येतील अशी अपेक्षा आहे, आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते असणाऱ्या विद्या चव्हाण या परळमधून आपल्यासोबत आहेत। शिवानंद भानुसे हे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत। रासप संघाचे एक विचारवंत नागपुरातून येणं अपेक्षित होतं, पण ऐनवेळी ते शक्य झालेलं नाहीये। या सगळ्या नामवंतांच्या सोबत ही चर्चा आपल्याला सुरू करायची आहे। आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचे विद्या चव्हाणांकडे। विद्या चव्हाण, शरद पवारांचे विधान आलं आणि त्याच्यानंतर बरीच चर्चा सुरू झाली, सोशल मीडियावर पण बरीच चर्चा सुरू झाली। शरद पवारांचं हे विधान हे जाणीवपूर्वक केलेलं विधान होतं। शरद पवार असं म्हणाले की शिवाजी महाराज ज्या पद्धतीने शाळेमध्ये शिकवले गेले ती पद्धत चुकीची होती। गो ब्राह्मण प्रतिपालक असे शिवराय कधीच नव्हते।
शरद पवारांचं हे विधान आलं आणि लोकांची जी टिप्पणी सुरू झाली, विद्या चव्हाण तुम्ही स्वतः शरद पवारांच्या या विधानाकडे, शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आकलनाकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे तुम्ही सांगा, मग आपण सुरुवात करू. नाही, मला असं वाटतं काल पवार साहेबांनी जे विधान केलं ते अफजल खान हा मुस्लिम होता म्हणून काय त्याला ठार मारण्यात आलेलं नाही, तर स्वराज्याच्या विरोधात लढणारा म्हणून त्याचा वध करण्यात आला होता. याच्यामध्ये आता पार्श्वभूमी अशी आहे की ते पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस त्यांनी जे उद्गार काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे आतापर्यंत शिवाजी महाराजांना कशा प्रकारे वापरून घेण्यात आलं, म्हणजे शिवाजी महाराज हे इतके मोठे आणि इतके त्यांची प्रतिमा खरं तर संपूर्ण देशामध्ये आहे, परंतु त्यांना फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित किंवा ते मुस्लिमांच्या विरोधी होते अशा प्रकारचं गोब्राह्मण प्रतिपालक होते किंवा हिंदू धर्माचे रक्षक होते किंवा मुस्लिम धर्म विरोधक होते, अशा प्रकारची जी प्रतिमा रंगवली जाते ते त्याचा सगळ्याचा समाचार घेण्याचं काम मला असं वाटतं काल पवार. अगदी विद्या चव्हाण मी तुमच्याकडे येतो, तुमचा मुद्दा पोहोचला. विद्या चव्हाण तुमचा मुद्दा पोहोचला. विद्या चव्हाण चुकीचा सांगितला जातो त्याच्याविषयी. बरोबर विद्या चव्हाण तुमचा मुद्दा पोहोचला. श्रीमंत कोकाटे मी तुमच्याकडे येतोय कारण पुस्तक तुमचं होतं. तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभामध्ये शरद पवार हे म्हणाले. शरद पवार नेमकं काय म्हणाले जरा सांगा, मग आपण पुढे जाऊ. कालच्या सचित्र ग्रंथ प्रकाशनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सचित्र ग्रंथ प्रकाशनाच्या समारंभामध्ये माननीय पवार साहेब जसे प्रमुख पाहुणे होते त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विद्यमान कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज आणि इतिहासाचे मोठे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार, प्रवीण गायकवाड अशा अनेक मंडळी त्या कार्यक्रमाला होते. पवार साहेबांनी विशेषतः डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सुरुवातीला इतिहासाचं जे विकृतीकरण करण्यात आलेलं आहे त्याबद्दल विस्ताराने मांडणी केली. तोच धागा पकडून पवार साहेब पुढे म्हणाले की शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी रयतेचे राजे होते, ते सर्वांचे राजे होते, ते कुठल्याही जाती धर्माच्या विरोधातले राजे नव्हते. त्यांनी विशेषतः त्रेशे शेजवलकरांचं विधान कोट केलं की शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणणं आणि मुस्लिमांचे शत्रू ठरवणं हे अनैतिहासिक आहे. हे पवार साहेबांचे विधान हे इतिहासाला धरून आहे, वास्तवाला धरून आहे, कारण बेंद्रे, शेजवलकर यांनी अशी मांडणी केलेली आहे. बरं, श्रीमंत कोकाटे तुमचा मुद्दा पोहोचला. श्रीमंत कोकाटे तुमचा मुद्दा पोहोचला, मी तुमच्याकडे येतो. सतीश कोचरेकर ही जी मांडणी केलेली आहे शरद पवारांनी, आपण सगळी विधानं ते काय नक्की बोलले ऐकलं. तुम्हाला ही विधानं मान्य आहेत का, ही मांडणी मान्य आहे का, काय म्हणणं आहे? मांडणी मान्य करण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण राजकारण्यांची विधानं तितकीशी गांभीर्याने घ्यायची नसतात आणि ती सुद्धा ऐतिहासिक संदर्भात घेतलेली. कारण काय असतं की राजकारण्यांना सवय असते की काहीतरी विधानं करायची आणि त्याचा राजकीय लाभ उठवायचा. त्यामुळे खरे जे इतिहासकार आहेत त्यांनी वर्षानुवर्ष महाराजांचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी जे काही लिहून ठेवलंय ते जास्त महत्वाचं आहे. आता महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, मग कोण होते? महाराजांनी कधी असं स्वतःला म्हटलेलं नाहीये ना की मी याचा विरोधक आहे त्याचा विरोधक आहे. त्यांच्या एकंदर चरित्रामध्ये जे काही प्रसंग घडले, मग तो अफजल खान वधाचा प्रसंग असतो, शाहिस्ते खानाची बोटं छाटण्याचा प्रसंग असतो किंवा गोदान करण्याचा प्रसंग असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्या गागा भट्टांनी त्यांचा राज्याभिषेक केला तर त्यांना सन्मानाने तिकडून काशीवरून बोलवण्याचा विषय असतो. या सगळ्या एकंदर चरित्रामध्ये असं दिसून येतं की महाराज कोणाच्या विरोधात नव्हते, पण त्यांच्या एकंदर जे काही त्यांचं चरित्र आहे त्याच्यातून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांनी रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्यांनी त्यांचा ध्वज होता तो भगवा होता, म्हणजे तो आता सेक्युलर ध्वज वगैरे असा पट्ट्यापट्ट्यांचा वगैरे नव्हता. दुसरं होतं शाहिस्ते खानावर जेव्हा त्यांनी हल्ला केला त्यावेळेला स्वतः रमजानचा सण चालू होता, ते जर सेक्युलर असतं तर म्हटलं पट्ट्यापट्ट्याचं नव्हतं, म्हणजे मला कळणार नाही. म्हणजे अनेक पट्टे असतात ना, म्हणजे कसं असतं की फक्त भगवा दिसला की बऱ्याच जणांना पोटशूळ उठतो की अरे हा भगवा ध्वज आहे म्हणजे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे वाईट टाकण्यासारखं आहे, ते वैराग्याचं नाही, ते त्यागाचं प्रतीक नाही. आता महाराजांचे मावळे जे काही लढले ते सुद्धा हर हर महादेवची घोषणा देऊन लढले आणि त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला ते दिन आणि अल्लाहू अकबर म्हणत त्यांनी हल्ला केलेला आहे. आता कृष्णाजी भास्करचं उदाहरण जर मध्ये आणत असाल, म्हणजे यानंतर लगेच सुरुवात होईल की कृष्णाजी भास्कर कोण होता, तर महाराजांच्या विरोधात आणि हिंदवी स्वराज्याच्या विरोधामध्ये जो कोण होता, मग तो भास्कर असो, जोशी असो, कोचरेकर असो किंवा मग संजय आवटे असो, तो हिंदवी स्वराज्यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये. आणि हे महत्वाचा भाग आहे.
आता उद्या काय होईल माहितीये का, इतिहास इतका बदलून सांगितला जातोय, उद्या म्हणायला लागतील की अफजल खानाचा वध महाराजांनी केलाच नाही, त्यांना गुदगुल्या करून मारण्यात आला अफजल खानाला, शाहिस्तेखानाची बोटं ही त्याच्या किचनमध्ये जेव्हा भाजी कापत होता तेव्हा कापली गेली. त्यामुळे शौर्याचा इतिहास आहे आणि हिंदूंच्या एकंदर सामर्थ्याचा तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याला कुठेही मान्यता ही मिळालीच पाहिजे. आणि आत्ताचे इतिहासकार म्हणून स्वतःला तज्ज्ञ म्हणून समजणारे हे कुठले कुठले रेफरन्स गोळा करतात आणि मग स्वतःला मोठ्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून घेतात. त्यामुळे आता काही वेळानंतर स्वतः पांडुरंग बलकवडे आहेत किंवा इतिहास तज्ज्ञ स्वतः सांगतील आणि या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच. पांडुरंग बलकवडेंची खरं म्हणजे मी वाट बघतोय. पण आता जे मुद्दे मांडले गेले, श्रीमंत कोकाटे, एक तर सतीश कोचरेकर असं म्हणतायत की मुळामध्ये हा सगळा जो काही मुद्दा आहे तो इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा आहे आणि तुम्ही लोक इतिहासाचं विकृतीकरण करता आहात, इतिहासाची मोडतोड करता आहात. ज्या पद्धतीनं खरं म्हणजे छत्रपती शिवराय हे गोब्राह्मण प्रतिपालक होते आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांचं काम होतं, एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही चुकीचा इतिहास का सांगता आहात असा प्रश्न आहे कोचरेकरांचा. श्रीमंत कोकाटे, तुम्ही अभ्यासक आहात इतिहासाचे, काय म्हणणं आहे? आता शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक असल्याचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही. इतिहास कशाला म्हणतात? जे घडलं त्याला इतिहास म्हणतात. मला काय वाटतं त्याला इतिहास म्हणत नाहीत. इतिहास व्यक्तिसापेक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशामध्ये काय एकंदर त्यांच्याबद्दल जे काय लिहिलं गेलं त्या महाराजांनी लेखनावर ऐका, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज हे ऐका छत्रपती शिवाजी महाराज हे रोज सकाळी आंघोळ करायचे हे सुद्धा लिहिलं नाहीये. मग ते मानायचं नाही का? मग ते मानायचं नाही का? अहो, तिथे एवढा उल्लेख असताना तुम्ही स्वतःच्या मनाने काहीतरी गोष्टी घुसडाल आणि स्वतःला इतिहासकार म्हणाले, असं चालणार नाही. बरं, सतीश कोचरेकर, श्रीमंत कोकाट्यांचं म्हणणं पण ऐकू. श्रीमंत बोला. आपल्याकडे इतिहास लेखन जे झालेलं आहे धार्मिक प्रभावातून इतिहास लेखन झालेलं आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहास लेखन करणारी देखील एक पिढी आपल्या देशामध्ये होऊन गेलेली आहे. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, चेतुमाधव पगडी, वासी बेंद्रे आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः शरद पाटील आणि डॉक्टर जयसिंगराव पवार अशी देखील एक परंपरा आपल्या देशामध्ये विशेषतः छत्रपती शिवाजीराजांच्या बद्दल लिखाणाची परंपरा आपल्याकडे आहे. शिवाजीराजांचा लढा मोगलाविरुद्ध होता, आदिलशाही विरुद्ध होता, अफजल खान शाहिस्तेखानाच्या विरुद्ध होता, पण तो राजकीय लढा होता, ते धर्मयुद्ध कधी नव्हतं. ती जर हिंदू मुसलमानांची लढाई असते तर सगळे हिंदू शिवाजीराजांच्या सोबत पाहिजे होते आणि सगळे मुसलमान अफजल खानाच्या सोबत पाहिजे होते. पण अनेक मराठा सरदार, अनेक ब्राह्मण अधिकारी मोगलांच्याकडे होते, आदिलशाकडे हो. पण आज सुद्धा ऐका, सहकारी छत्रपती शिवाजी ऐका, एक लक्षात घ्या, आजची ताजी उदाहरणं सांगतो. आज सुद्धा भारत पाकिस्तान मॅच असल्यानंतर आता तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या क्रिकेटर्स जे आहेत म्हणजे आपल्या भारताच्या बाजूने जल्लोष व्हायला पाहिजे किंवा भारत हरला तर दुःख व्हायला पाहिजे. याच देशामध्ये भारत हरल्यानंतर फटाके फोडणारे आणि जल्लोष करणारे जन्माला आलेत ना. त्यामुळे असं तुम्ही अजिबात म्हणू शकत नाही की सगळे हे अर्धे जण त्या जे काही हिंदू आहेत किंवा इतर आहेत ते हिंदू आहेत ते सगळे शिवाजी महाराजांच्या बाजूने होते. आपलं विषयांतर सतीश कोचरेकर श्रीमंत कोकाट्यांचा मुद्दा बोला. माझी विनंती आहे की आपण विषयावरती येऊया, विषयांतर करू नये अशी माझी विनंती आहे. तुम्ही विषयावर या. चर्चा आपल्याला अत्यंत चांगली, तुम्ही मुद्देसूद बोला, आम्ही मुद्देसूद उत्तर देतोय. सतीश, एकच सेकंद. श्रीमंत बोला. आता शिवाजीराजे कोण होते? सगळ्यात महत्वाचं विषयाचं जे टायटल आहे खूप चांगलं आहे. शिवाजी महाराज कोण होते? समकालीन साधनं जर का आपण पाहिली, खापी खान हा मोगलांचा इतिहासकार आहे, तो पक्षपाती सुद्धा आहे, तरी देखील छत्रपती शिवाजीराजांचं वर्णन तो करतो. शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना देतात की धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूची जरी असली तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. 1670 साली पोर्तुगीज व्हाईसरॉयनी तेवढं पोर्तुगीज राजाला एक पत्र पाठवलेलं. त्या पत्रामध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय असं लिहितो की या भागामध्ये शिवाजी महाराज नावाचा अत्यंत लोकप्रिय राजा आहेत, ते अत्यंत पराक्रमी आहेत, शूर आहेत, बुद्धिमान आहेत, नीतिमान आहे, असं वर्णन तर केलंच. स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांची प्रजा मूर्तीपूजक आहे, पण मूर्तीपूजा न करणाऱ्यांना सुद्धा शिवाजी महाराज आपल्या राज्यामध्ये आनंदाने नांदू देतात, आनंदाने वागू देतात, असं वर्णन 1670 सालेलं आहे. तर शिवाजी महाराज होते 40 वर्षाचे. महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयला गेलेले आहेत, जिंजीचा किल्ला जिंकला महाराजांनी, त्रिचिरापल्लीचा काही भाग जिंकला आणि कावेरी नदीच्या डाव्या किनाऱ्यावरती तिरुमलवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी महाराजांचा मुक्काम असताना डच व्यापारी महाराजांच्याकडे व्यापारी करार करण्यासाठी आले. त्यावेळेस जे व्यापारी करार झाला त्यामध्ये अत्यंत महत्वाचा कलम आहे. महाराज त्या डच व्यापाऱ्यांना म्हणतात की यापूर्वी या भागामध्ये, म्हणजे मी हा भाग जिंकण्यापूर्वी तुम्ही या भागामध्ये स्त्री पुरुषांची आणि लहान मुला मुलींची
गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होता. पण आता हा भाग मी जिंकलेला आहे. माझ्या राज्यामध्ये गुलाम कोणत्याही स्त्री पुरुषांची आणि लहान मुला मुलींची गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. बरोबर. आणि जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुम्हाला तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे शिवाजीराजांच्या राज्यामध्ये गुलामगिरी नव्हती, स्लेवरी नव्हती, लोक कल्याणकारी रयतेचं राज्य होतं. म्हणून महात्मा फुले म्हणतात कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा. कुळवाडी गोरगरिबांचा, कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा. तो कोणत्या जातीचा, बरं, श्रीमंत तुमचा मुद्दा पोहोचला. मला श्रीमंत मुद्दा पोहोचलाय. श्रीमंत मुद्दा पोहोचला. सतीश कोचरेकर ऐका, सगळ्या संदर्भांसह ते स्पष्ट करू पाहतात की रयतेचे राजे होते शिवाजी, गो ब्राह्मण प्रतिपालक होते. हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता? मुळात गो ब्राह्मण प्रतिपालक गो आणि मला फक्त एकच गो आणि ब्राह्मण येत नाही. मी तुम्हाला सांग, तुम्हाला काय म्हणायचं की ब्राह्मण रयतेच्या बाहेरचे होते का? ऐका माझा मुद्दा ऐका. विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला विचारतो. मी मगाशी सांगितलं की मी विद्यार्थी, तुम्ही मला सगळे समजावून सांगा तुमचं आकलन. मला कळत नाही की जो रयतेचा राजा आहे त्याला गायीचा आणि ब्राह्मणांचा पालक, पण गाय आणि ब्राह्मण हे एकत्र कसे आले मला कळत नाही. म्हणजे गायीचं प्रतिपाळ करणार आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणार, हे जे आहे असं कसं काय होऊ शकतं? जो रयतेचा राजा आहे अखंड, तो गायींचा आहे, सगळ्यांचाच आहे ना. मग गायी आणि ब्राह्मण एकत्र काय त्याचा प्रतिपाळ मला काही अर्थ कळला नाही. मी आता तेच तरी त्याचा अर्थ काय आणि संदर्भाचा पुरावा काय? नाही, मुळात काय माहितीये का की गाय किंवा म्हणजे सगळे पशु, जे एका राजाची जी काही रयत असते त्याच्यामध्ये सगळे पशु येतात, त्याच्या राज्यातले सगळी व्यक्ती येतात, मग त्यात ब्राह्मण पण येतात. मग गो ब्राह्मण, एक मिनिट ऐका विद्यार्थी ऐका, ह्याच्यात सगळे येतात. ब्राह्मण नको आहेत का त्यामध्ये मला? आता दुसरा भाग असा आहे ना, ऐका ब्राह्मण नको एक लक्षात घ्या, त्यांना ना बऱ्याच पदव्या दिलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही जर त्या पदव्यांची जर सुरुवात केली तर त्यांचं कर्तृत्वच महाराजांचं एवढं होतं की प्रौढ प्रताप पुरंदर, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतांश. आता मग क्षत्रियच का असं म्हणणार तुम्ही? अहो, ह्या पदव्या आहेत सगळ्या, त्याच्यामधली हीच पदवी तुम्हाला का खटकते? क्षत्रिय कुलावतांश का नाही खटकत आहे? एक लक्षात घ्या, हा राजा इतका मोठा होता की त्याचं कर्तृत्व. एक मिनिट ऐका 2 मिनिटं. एक लक्षात घ्या, ज्यांनी महाराजांचा इतिहास लिहिला त्यांनी महाराजांचं कर्तृत्व मोठं केलं म्हणण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व आमच्यापर्यंत पोहोचवलं. आज महाराजांबद्दल आदर आहे तो त्यांचा इतिहास वाचून आहे, त्यांच्या जे काही पराक्रमाचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणून ते रक्त आमच्या अंगामध्ये सळसळतं. मुद्दा पोहोचलाय. प्रवीण गायकवाड, अनेक उपाध्या आहेत, त्यापैकी गो ब्राह्मण प्रतिपालक ही एक उपाधी आहे. एवढा विरोध का? प्रवीण गायकवाड. मुख्यतः आपल्याला 350 पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. परंतु शिवाजी महाराजांनंतर पेशवाई या देशामध्ये आली आणि पेशवाईच्या काळामध्ये बखरी लिहिल्या गेल्या आणि बखरींमधला इतिहास खऱ्या अर्थाने पुढे आला. आणि त्या काळामध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक गो ब्राह्मण प्रतिपालक वगैरे ह्याचा प्रचार जास्त झाला. तशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या बाबतीत जेवढी पत्र उपलब्ध आहेत, एकही पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलेलं किंवा शिवाजी महाराजांना कुणी लिहिलेलं याच्यात उल्लेख सापडत नाही. शिवभारत, परनाल पर्वत ग्रहण आख्यान, शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजांनी लिहिलेलं बुधभूषण, कवी नशीक, 7 शतक, नायिका भेद, जे दे शकावली, जे दे करीना, एकूण जे समकालीन कागदपत्र आहेत त्याच्यात कुठेही गो ब्राह्मणचा उल्लेख नाहीये. परंतु पेशवाई नंतर पुढे काय होत गेलं तर महात्मा फुलेंचं एक सामाजिक आंदोलन सुरू झालं. त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो शाहू महाराजांचा, तो मला जास्त महत्वाचा वाटतो. तो 1899 ते 1901 वेद उक्त का पुराण उक्त हे प्रकरण ब्रिटिश काळामध्ये गाजलं. त्यामुळं शिवाजी महाराजांवर वर्चस्व कुणाचं, कारण तो या देशामध्ये एक प्रेरणा पुरुष, एक विचार म्हणून पुढे आला. मग टिळकाचा शिवाजी आणि महात्मा फुलेंचा शिवाजी, आणि टिळकांचा शिवाजी हा गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावंतांश म्हणून पुढे आला. आणि रयतेचा राजा या प्रकारचा जो शिवाजी आला, कुलवाडी भूषण म्हणून, हा महात्मा फुलेंचा. दुर्दैवाने मला म्हणावं लागेल की एकाच महाराष्ट्रामध्ये, एकाच देशामध्ये जन्माला आलेले 2 शिवाजी आहेत. कारण शिवाजी आता प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे वाटून घेतलाय. कारण शिवाजी वाटून घेतल्याशिवाय या देशातलं समाजकारण, राजकारण, जातीकरण, धर्मकरण चालू शकत नाही. म्हणून माझी कृपया सगळ्यांना विनंती आहे की, मुख्यतः सरकारला विनंती आहे की एकदा चांगल्या सगळ्या इतिहासकारांना एकत्र बसवा आणि तो खरा जो इतिहास आहे, आज जी कागदपत्र उपलब्ध आहेत
त्याच्या आधारे मांडावा, कारण हे वादविवाद आपल्या महापुरुषांबाबतीत हे आपल्या देशाला परवडणार नाही. आपण प्रवीण गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला, बंधुता, प्रवीण न्याय, गायकवाड स्वातंत्र्य. तुमचा मुद्दा पोहोचला. इतिहासाची आकलनं वेगवेगळी असणारच आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आपापलं आकलन मांडण्याचा अगदी अधिकार आहे. जरी समजा सगळे इतिहासकार आले तरी सुद्धा काही त्याच्यामध्ये एकवाक्यता होईल असं नाही. मुद्दा हेतूंचा आहे. सतीश कोचरेकर, मला एक सांगा की मुळामध्ये तुम्ही जे म्हणता आहात की हिंदुत्ववादी शिवाजी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करणारा शिवाजी, मुस्लिम विरोधी शिवाजी सुद्धा येतो पुढे, हे सगळं जे आहे ते इतिहासाचं विकृतीकरण आहे असं शरद पवार म्हणाले. आणि केवळ शरद पवार म्हणाले हा मुद्दा सोडून द्या, गोविंद पानसरेंपासून अनेकांनी ही मांडणी केलेली आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? ते त्यांचे विचार आहेत, लोकशाही आहे, त्यामुळे कोणालाही बोलण्याचं लोकशाही नाही, सोडून त्यामुळे द्या. तुमचं कोणालाही संदर्भासह सगळ्यांना त्याचे ते कसे खोडाल किंवा काय म्हणणं आहे? काय माहितीये का, सगळ्यांना स्वतःचे संदर्भ आणि स्वतःचे जे काही मुद्दे आहेत ते मांडण्याची आपल्या देशामध्ये सूट मुभाच आहे, म्हणूनच तुम्ही इथे आहात. ऐका, सगळ्यांना त्यामुळे- मांडण्याची मुभा आहे, म्हणूनच तुम्ही इथे आहात. मगाशी मुद्दा असा आहे की म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे संदर्भ काय आहे? मगाशी म्हटल्याप्रमाणे कसं आहे ना की आत्ताचे मागासपासून मगाच्या पहिल्या सत्रामध्ये जो काही भाग मी सांगितला की त्यांचं संपूर्ण जे काही जीवनचरित्र आहे ते हिंदूंसाठी आहे. तुम्ही आता मला सांगा ना की याच्यामध्ये मुसलमान कुठे आले? त्यांनी असं अजिबात केलेलं नाहीये की हिंदूंना आता मगाशी जे काही उदाहरणं सांगितले त्यात अजून 4 उदाहरणं सांगतो. खंडोजी खोपड्याने जेव्हा बलात्कार केला त्यावेळेला त्याचा चौरंगा महाराजांनी केलेला आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा पळवून आणली गेली किंवा अनायसे आली त्यावेळेला तिचं साडी चोळी देऊन सन्मान केलेला आहे. त्यामुळे महाराजांना आम्ही कधीही मुसलमानांचा विरोधक वगैरे म्हटलेलं नाहीये. ते समोरची व्यक्ती जर विरोधक समजत असेल म्हणून बोलावलेला आहे का? बरोबर आहे. तुम्ही कोणी गोष्टीरूप शिवाजी सांगू नका. गोष्टीरूप कसं हे सगळं सत्य शिवाजी आहे. महाराजांच्या हे ऐका, सगळं सत्य माझं म्हणणं घटना काय, आपण आकलनाबद्दल बोलतो. बोला. हिंदूंचे शिवाजी, मुस्लिम विरोधी शिवाजी असं म्हणण्यासाठी पुरावे काय आहेत? आम्ही मुस्लिम विरोधी कधी म्हटलंय त्यांना? नाहीये. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी आम्ही नव्हते. म्हटलेलं नाहीये. बरं, एक ठीक लक्षात आहे. घ्या, हिंदू शिवाजी जनजागृती महाराजांच्या समिती- ऐका, ऐका, शत्रूंनी मी- शिवाजी हिंदू महाराजांच्या जनजागृती शत्रूंनी समिती शिवरायांना मुस्लिम एक विरोधी मिनिट. मानत नाही. आहा, पुढे बोला. आम्ही म्हटलेलं नाहीये, मानत नाही असं म्हटलेलं नाही. एक म्हणजे? लक्षात घ्या, एक ऐकून घ्या. म्हटलेलं नाही, शिवाजी मानत नाही. महाराजांचे सगळे शत्रू महाराजांना काफिर म्हणत. हा. तुम्ही बऱ्याच बखरीमध्ये उल्लेख बघा किंवा त्यांच्याकडून लिहिलेला बघा. तर काफिर कोण होते? महाराजांना जेव्हा महाराजांवर चालून येत तेव्हा काफर कोणाला म्हणतात? जो इस्लामचा विरोधक आहे त्याला काफर म्हणणार, जो कुफ्र करतो त्याला काफर म्हणणार. लक्षात घ्या. त्यावेळेला अफजल खान इकडे आला त्यावेळेला पंढरपूरचं मंदिर तोडत आला, भवानी देवीच्या मंदिरावर त्याने हात टाकला, सगळ्या रयतेला त्रास दिला. त्यांनी अफजल खान जेव्हा इकडे आला तो जर सेक्युलर असता तर इकडच्या मशिदी पण तोडल्या असत्या. येताना फक्त हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंना त्रास दिला. मग अशा वेळेला जर तो समोरचा व्यक्ती तेच म्हणतोय जेव्हा खानाबद्दल बोलत नाही, शिवाजी महाराजांचे प्रशंसक आहेत किंवा समर्थक आहेत विरोधी तेच म्हणतोय, हिंदुत्ववादी होते. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचे समर्थक असतील किंवा शिवाजी महाराजांचा आदर करणारे त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक समजतात आणि ते आहेत. आणि शिवरायांचे जे विरोधक आहेत ते शिवाजी महाराजांना काफिर आणि हिंदूंचा राजा म्हणून समजतात. त्यामुळे ती त्यांची मानसिकता आहे, आम्हाला कधी वाटलेलं नाहीये. आणि शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये त्यांच्या स्वराज्यामध्ये सगळे गुणागोविंदाने नांदलेले आहेत. पण जो कोणी हिंदवी स्वराज्यावर किंवा हिंदूंवर चालून आलेला आहे, जर अगदी मशीद जरी असेल की मंदिर पाडून जिथे मशीद बांधलेली आहे ती मशीद पुन्हा पाडून महाराजांनी तिथे मंदिर बांधलेल्याचे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे शिवरायांचं राज्य हे हिंदू राष्ट्र होतं असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? श्रीमंत मी येतो. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? तर असं आहे की हिंदू राष्ट्र जर असं म्हटलं आपण किंवा कोणत्याही धर्माच्या नावावर जर राष्ट्र निर्माण केलं तर मग त्या नागरिकांचे काही वेगळे हक्क असतात. कारण की फक्त म्हणून होत नाही, तर त्याच्या मागे एक प्रशासकीय व्यवस्था जी असते ती त्या व्यवस्थेची निर्मिती पण होत असते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघताना आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या राज्यात आणि त्यांच्या प्रशासनात आणि त्यांच्या सैनिकी प्रशासनात सुद्धा धर्मातीत लोक होते. म्हणजे त्यांचा पहिला सेनापतीच हा नुरबेग खान होता. अफजल खानाला मारायला जाताना जी वाघनखं बनवली होती ती सुद्धा एका मुसलमानानं बनवून दिलेली होती. त्यामुळं असं काही स्पेसिफिकली डिफाईन जे आहे ते केलेलं नाही आहे. पुढचा इतिहास पाहिला तर मोगलांनी आदिलशाही, विजापूर निजामशाही ही सुद्धा त्या मुसलमानांनी संपवलेली आहे. त्यावेळेसचा जो इतिहास होता त्यावेळेसचा इतिहास हा राज्य निर्मितीचा होता, आपला राज्य वाढवण्याचा होता. अनेक वेळा आता मोरेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात जातात म्हणून मोरेंना सुद्धा जावळीच्या शिक्षा दिलेली आहे, त्यांच्या विरुद्ध सुद्धा महाराज चालून गेलेले आहे. त्यामुळं हिंदू मुस्लिम हा जो प्रकार आहे हा प्रकार सोयीस्कररित्या आता आपल्याला पॉलिटिकली आणि समाजामध्ये एका वर्चस्वाच्या स्थानावर इस्टॅब्लिश करण्यासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो जे महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते किंवा ते मुस्लिमांच्या विरोधात होते असं जे निर्माण करण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार केवळ स्वतःच्या फायद्यासाठीचा आहे.
पानसरेंनी त्यांचं जे मांडणी केलेली आहे ती मांडणी अतिशय सुरेख मांडणी आहे आणि इतिहासाचं जे आकलन आहे ते मला वाटतं किंवा मी म्हणतो म्हणून होत नाही. इतिहास हा पुराव्यानिशी सिद्ध करावा लागतो. नाहीतर अनेक लोकांनी हरप्पा आणि मोहेंजोदरो याची जी स्क्रिप्ट आहे ती आम्ही वाचू शकतो किंवा डिसायफर केलेली आहे असं अनेक लोकांनी क्लेम केल्यानंतर सुद्धा तो सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आर्य बाहेरून देशात आले आहे की इथलेच होते हे अजून अगदी अतुल लोंढे हा मुद्दा फार अगदी अतुल लोंढे हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही. अगदी सतीश कोचरेकर एक लक्षात घ्या की म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे की 403 आमदार आहेत, भाजपचे जेवढे निवडून आले त्यामध्ये एकही मुस्लिम नाही. अशा प्रकारे तुम्ही जर शिवरायांचं बघितलं तर त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे मुस्लिमांची नावं दिसतील, अगदी महत्वाच्या पदांवर, महत्वाच्या ठिकाणी. तरी सुद्धा हे हिंदू राष्ट्र होतं असं तुम्हाला का वाटतं? अहो, महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सगळे होते, त्याच्यामध्ये कुठे मला मुसलमान दिसले नाहीत. आता हे जे काही नवीन शोध वगैरे सुरू आहेत त्याच्यामध्ये, आणि लक्षात घ्या 700 म्हणजे अगदी पठाण सुद्धा होते महाराजांच्या सैन्यात. का नोकरी देऊ नये का राजाने पठाणांना? त्यामुळे ते अगदी साहेब नूरबेग खान त्यांचे सेनापती नव्हते का? असू दे की, पण मग ज्या वेळेला मोहिमा झाल्या, जे हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं त्याच्यामध्ये एकाही मुसलमानाचं नाव नाही. अहो, एकाही मुसलमानाचं नाव का नाही? बाजीप्रभू देशपांडेच का लढले तिकडे? शिवाजी महाराजांचीच का नागरिक हा वेगळा नागरिक म्हणून त्याला वेगळे अधिकार होते असं होतं का? स्वराज्यासाठी होतं का ते सांगा? स्वराज्यासाठी जो त्यांच्यासोबत होता, सावरकरांचं वाक्य सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय व्यवस्था बसवलेली होती, महसुली व्यवस्था बसवलेली होती. त्याच्यामध्ये हिंदू म्हणून आपल्या लोकांना काही वेगळे अधिकार होते का? ऐका जरा, ऐका सावरकरांनी काय सांगितलं? ऐका, एका शब्दात महाराजांचं विचार सांगतात या सगळ्या संदर्भात सावरकरांचं एक वाक्य आहे, ऐकून घ्या. म्हणजे सावरकरांचं एक वाक्य आहे की याल तर तुमच्यासह, न याल तर तुम्हाला वगळून, आणि आडवे याल तर तुम्हाला फक्त एक सांगतो, सतीश कोचरेकर फक्त एकच सांगतो, व्यवस्थेबद्दल बनत आहे. एखादा राज्य हिंदू आहे किंवा नाही आहे या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल, या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल तर त्याची प्रशासकीय व्यवस्था तशी होती का? ऐका, सावरकरांचं हे जे वाक्य आहे तेच महाराजांसाठी सुद्धा. पण एनिवे श्रीमंत कोकाटे यांचं असं तरीही म्हणणं आहे की हे हिंदू राष्ट्र होतं. आता ते म्हणाले की छत्रपती शिवाजीराजांसाठी एकाही मुस्लिमांनी प्राणार्पण केलं नाही. पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटका होण्यासाठी नेताजी पालकरांच्या खांद्याला खांदा लावून सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा सिद्दी वाहवा हे लढले, आणि सिद्दी वाहवा धारातीर्थी पडल्याची नोंद आहे. व मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद हे शिवाजीराजांचे सावत्र भाऊ होते. मदारी मेहतर हा मुसलमान होता. मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांनी जीव धोक्यात घातल्यामुळे शिवाजी महाराज आग्र्यावरून सुखरूपपणे महाराष्ट्रात पोहोचू शकले. आणि दरियासरंग दौलत खान हा तर आरमार दलाचा प्रमुख होता. महाराजांचे एकूण 31 अंगरक्षक होते, त्यातले 11 अंगरक्षक मुसलमान होते. रिझर्वेशन अनेक मुस्लिम देखील शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये. यांचं काय म्हणणं? सतीश कोचरेकरांचं म्हणणं आहे मुस्लिमांसाठी आरक्षण होतं का असं विचारतायत ते. श्रीमंत बोला. हा टिंगल टवाळीचा विषय नाही, अत्यंत गंभीर विषय आहे. तुम्ही ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी म्हणताय त्यावेळेला मला सुद्धा हेच सांगायचं की शिवरायांचं अष्टप्रधान मंडळामध्ये का एखादा मुसलमान त्यांनी घेतला नाही, की जो अगदी त्या स्वराज्याचा गाभा होता? सगळेच का इतर सगळ्या धर्मांचे होते, मग हिंदू धर्मीयच का होते त्यामध्ये? का अष्टप्रधान मंडळामध्ये ते नव्हते? मी सांग महत्वाचा बोला, श्रीमंत बोला. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्यावेळेला सगळे तुर्की शब्द बाजूला काढून त्यांनी राजा व्यवहार कोश आणला, सगळे हिंदू शब्द आणले त्यामध्ये. तुम्ही काय सांगताय? हा, श्रीमंत बोला. सतीशजींचा आता सांगतो. सतीशजी ऐका, तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे ब्राह्मण नव्हते. ब्राह्मण म्हटलेलं नाही, कायस्थ होते. तुमच्या तोंडी ठेवा ब्राह्मण आणि इतर. मी ब्राह्मण म्हटलेलं नाही. ऐका, एकही मुसलमान ब्राह्मण मंत्र्यांना सुद्धा शिवाजीराजांनी संधी दिली, ब्राह्मणांना सुद्धा शिवाजीराजांनी संधी दिलेली आहे. पण राज्याभिषेकाच्या प्रसंगी सगळे ब्राह्मण विरोधात गेले. राज्याभिषेकाच्या प्रसंगी याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हुवीर शुद्राज आणि प्रबोधनकार ठाकरे आणि ग्रामण यांचा स्वाधीन इतिहास यामध्ये अत्यंत विस्ताराने केलेला आहे. राज्याभिषेकाच्या वेळेस कसा विरोध झाला, गागा भट्टांनी केलेला राज्याभिषेक वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक होता, ज्याला तुम्ही आज हिंदू पद्धतीचा म्हणाल. वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला. मग दुसरा राज्याभिषेक शिवाजीराजांनी 24 सप्टेंबर 1674 केला. दुसरा राज्याभिषेक करावा असं का वाटलं? तो मशिदीत केला असेल एखाद्या ठिकाणी. इंडोलॉजिस्ट आहेत ते म्हणतात की काय टिंगल टवाळीचा विषय ना शिवाजी. तुम्ही बोलताय तेच म्हणताय. अहो, एका बाजूने तुम्ही म्हणताय ब्राह्मण विरोधात होते, ब्राह्मण विरोधात होते. एक मिनिट,
खोटा ब्राह्मण जर इतिहास विरोधात सांगायचा होते, आहे. अहो, एक मिनिट, जर ब्राह्मण महाराष्ट्रातले ब्राह्मण विरोधात होते तर तो राज्याभिषेक सुद्धा ब्राह्मणानेच केलेला आहे. मग पॅकेट जरी नवीन असलं तरी आतलं प्रोडक्ट तेच आहे ना. हो सांगतो ना, ऐका की गागा भट्टाला निमंत्रित करण्यासाठी आदराने बोला. बाळाजींनी अहो, आदराने तिघांना बोला. पाठवलं, सोमनाथ भट, केशव भट आणि भालचंद्र भट. हा, तर गागा भट्टांनी सुरुवातीला नकार दिला आणि पुन्हा भरपूर पैसा मिळतो लक्षात आल्यावर गागा भट्ट तयार झाले. कुठला पुरावा आहे आणि पुन्हा तुमच्याकडे? गागा भट्ट कसे बदलले? पुरावा कुठून आहे त्याबद्दल तुमच्याकडे? प्रबोधनकार ठाकरे अहो, म्हणतात, कोणी सांगितलं गागा तुम्हाला भट्टांनी सरड्यासारखा बक्कळ पैसा रंग मिळाला बदलला म्हणून? असं प्रबोधनकार महाराजांनी ठाकरे दिलेलं सांगितलं आहे. वाचा. अहो, असं काय करताय? ज्या वेळेला अहो, आणि राज्याभिषेकासारखी गोष्ट आहे, घरातल्या दुसरा साध्या पूजेला जर राज्याभिषेक. कोणाला बोलवलं तरी तुम्ही शिवाजीराजांनी बिदागी देता की नाही? ऐका सतीशजी तुम्ही डिस्टर्ब नका करू, विषयांतर करू नका. निष्कर्ष तो कसं दुसरा काढणार? तुम्ही राज्याभिषेक निष्कर्ष काढताय, मी शिवाजीराजांनी फॅक्ट संभाजीराजांच्या सांगतोय. सल्ल्यावरून 24 सप्टेंबर 1674 ला केला. तो अवैदिक पद्धतीचा राज्याभिषेक होता. अहो, वैदिक आणि शाक्त अवैदिक सोडून पद्धतीचा द्या. राज्याभिषेक काही होता. आपलं बोलत बसता. शाक्ताची सगळा philosophy, हिंदू धर्माचा भाग आहे. त्यामुळे शाक्ताची वैदिक अवैदिक philosophy वगैरे काय? प्रकरणच नव्हतं शाक्त तेव्हा. संस्कार संपन्न शाहू महाराजांना त्रास झाला, शिवाजी सोडून द्या सतीश शाक्त कोचरेकर. संस्कार अहो, पण संपन्न आता होतोय झालेले का? व्यक्ती आता काय संबंध आहे? खाजगी आपण आणि सामाजिक सार्वजनिक याच्याबद्दल ठिकाणी बोलतोय. भेदाभेद हा वाद करत नेमका उकरून काढला ही कशासाठी शिवाजीराजांची आता? ओळख आहे. हा वाद का उकरून काढला? एक सेकंद, त्यांना बोलू हा द्या. वाद हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला? एक सेकंद. हा वाद त्यांनी शिवाजी सांगितलं होतं राजांचा का? राज्याभिषेक केला इतिहासाच्या आणि विकृतीकरणाबद्दल विषमता आपण काढलेली बोलतोय. शिवाजीराजांनी. श्रीमंत बोला. श्रीमंत बोला. समतावादी राजा ही शिवाजीराजांची खरी ओळख आहे. हो. समतावादी, लोककल्याणकारी, ज्याला शरद जोशी म्हणतात, शेतकऱ्यांचा राजा. शरद जोशी यांनी खूप चांगलं पुस्तक, शरद जोशी आणि अनिल गोटे यांचं एक संयुक्त पुस्तक आहे खूप चांगलं, शेतकऱ्यांचा राजा, शाक्त राजा. शरद पाटलांची ओळख शाक्त राजा, महात्मा फुले, कुळवाडी भूषण शिवाजी महाराज. म्हणजे कुळवाडी म्हणजे 12 बलुतेदार, 18 पगड जाती, ठीक आहे. सगळ्यांचा शिवानंद राजा भानुसे, असं हो, ओळख मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा पोहोचलाय. श्रीमंत मुद्दा पोहोचलाय. श्रीमंत मुद्दा पोहोचलाय. श्रीमंत मुद्दा पोहोचलाय. अहो, झालं शिवानंद बोलणं. शिवानंद भानुसे, सतीश कोचरेकर मागापासून जी मांडणी करतायत, काय म्हणणं आहे? शिवाजी राजांचा इतिहास समजून घेत असताना मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की सभासदांची बखर आणि चिटणीसांची बखर या 2 बखरी आणि त्यानंतर बाबा पुरंदरेपर्यंत ज्या पद्धतीनं लिखाण झालेलं आहे ते विकृत लिखाण झालेलं आहे. त्यांच्या सोयीनं असं लिखाण त्यांनी करून ठेवलेलं आहे. आजही त्या पद्धतीनेच ते मांडणी करतायत. शाहू महाराजांनी विरोधात असलं तरी आदराने त्यानंतर बोलावं. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र भूषण यशवंतराव आहेत ते. चव्हाणांनी वासी बेंद्रेला भानुसे पुढे साहेब, करून इतिहासाची हो, भानुसे मांडणी साहेब. करण्याचा प्रयत्न केला. अहो, बाळासाहेब पुरंदरेंना किमान आदराने बोला. महाराष्ट्र भूषण तुम्ही दिलंय. शरद पाटील, अहो, असू दे. अहो, तर तुम्ही नाही, चंद्रशेखर महाराष्ट्रात तुम्ही पण शिकरेपर्यंत आहात. इतिहासाची सरकारने मांडणी दिलाय, मराठा आम्ही नाही शासनाच्या दिलेला तो. माध्यमातून खरी मांडणी सरकारने करण्याचा दिलाय. प्रयत्न आम्ही त्यामुळे केलेला किमान आहे. आदराने तर बोला. जो ब्राह्मण प्रतिपालक एक सेकंद, तेवढे एक limited सेकंद, शिवाजी एक सेकंद. महाराज, सतीश शिवाजी कोचरेकर, महाराज मध्ये आणि बोलू नका. बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण आणि सारखं या सारखं हे पद्धतीनं बोलताय. महात्मा त्यांना जरा बंद करा. ज्योतिराव त्याची मांडणी केलेली आहे. आणि शिवानंद महात्मा भानुसे, फुलेंनी शिवानंद मांडणी भानुसे, ऐका ऐका केल्यानंतर ऐका. पुरावे शिवानंद आपल्या भानुसे, समोर तुम्हाला आलेले आहेत. थांबवतो. त्यामुळे अशा शिवानंद भानुसे, या ऐका, तुम्हाला इतिहास- थांबवतो. सतीश कोचरेकरांचं म्हणणं असे, तुम्ही बाबा पुरंदरे असा उल्लेख केला, आदरानं बाबासाहेब पुरंदरे असं म्हटलं पाहिजे. मान्य आहे. ज्यांचे नाव बाबा, आम्ही साहेब कशाला म्हणायचं, त्यांचं नाव बाबा आहे. मग पुरंदरेंनी Actually त्यांचं म्हणा. नाव एकेरी कशाला बोलताय? किमान वयाचा तरी आदर करा. कुणाला काय बोलाय आम्हाला माहिती आहे. मग बाबा तुम्ही एका पुरंदरे सार्वजनिक असं नाव ठिकाणी आहे. एका तेवढं व्यक्तीला नाव आम्ही तुम्ही घेतलेलं आहे. अरे-तुरे करताय. जसं लक्षात येतंय का सतीश तुम्हाला? कोचरेकर नाव आहे तसं नाव आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे कुणाल साहेब म्हणायचं आम्ही ठरवू ना. तुम्ही बाबा कशाला सांगताय पुरंदरे आम्हाला ने कुणाल साहेब म्हटलंय म्हणायचं तर? मराठी भाषा कशी बोलावी ते आधी समजून प्रवीण घ्या. गायकवाड, प्रवीण गायकवाड, नाही, ते एकच सेकंद. शिवानंद मी येतो. शिवानंद मी येतो. तुम्ही आम्हाला- शिवानंद मी येतो. ते तुम्ही शिवानंद मी येतो. तुम्ही शिवानंद मी येतो. आतापर्यंत ते शिकवलं. प्रवीण गायकवाड, बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख अशा प्रकारे होणं गैर आहे असं वाटतं का? नाही सर, मला काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे की त्यांचं नाव बळवंतराव पुरंदरे आहे, म्हणजे म पुरंदरे आहे आणि त्यांना आदराने बाबाही म्हटलं जातं. साहेब हा इंग्रजी शब्द आहे. मला असं विचारायचंय की साहेब हा फारसी ऐका. पण शब्द आहे आणि त्यांना साहेब हा शब्द वापरला तर यांना प्रवीणजी, चालणार आहे का सतीशला? प्रवीणजी, ऐका, नाही तर परत ते ऐका. काय म्हणतील माहितीये का, नाही, नाही, ऐका. की बाबासाहेब हे आदराने म्हटलंच अहो, ऐका, बाबा पाहिजे. पण पुरंदरे- म्हणत असताना आपल्याकडं आतापर्यंतचे अनुभव असे आहेत की बाबा म्हटलं तरी सुद्धा आदरच आहे, त्याच्यात मला गैर वाटत नाही. आणि त्यांचं नाव बाबा बळवंतराव पुरंदरे पुरंदरे ने असं हे म्हटलं एकेरी उल्लेख आणि बाबा करत नाहीयेत पुरंदरेंनी भानुसे. प्रवीणजी बाबा नाही. पुरंदरेंने म्हटलं आणि बाबा पुरंदरेंनी सतीशजी, एक लक्षात फरक घ्या, पडतो ना? आपण कुठल्या शब्दावर कीस पाडतो. बरोबर आहे. आपण नाही, आमच्या पण तुम्ही मला इतिहासाचा फक्त एक अभ्यासक सांगा, आहेत ना ते. साहेब हा इंग्रजी फारसी शब्द आहे, नका म्हणू. तुम्हाला चालेल का? तुम्हाला बाबा लावलेला पुरंदरे यांनी सोयीनं म्हणा. त्यांना- त्यांना सोयीनं चालतं. वाद घालता. त्यांना बाबा सोयीनं पुरंदरे चालतं. यांनी म्हणा. त्यांना सोयीनं आम्हाला काही चालतं. फरक पडत नाही. साहेबांच्या राज्यामध्ये ते फार खुश होते, त्यामुळे त्यांना साहेबांची सगळं- अडचण नाही. तुम्हाला सगळं- बरं, शिवानंद भानुसे, नाही, नाही, सगळं बरोबर. तुम्हाला प्रवीण मात्र प्रवीण एक तुम्हाला सेकंद. आदराने प्रवीण म्हणावं प्रवीण एक वाटतं. सेकंद. आम्ही तुम्ही तुम्हाला मात्र आदराने सगळ्या म्हणावं. लोकांना मुद्दा एकेरी पोहोचला. उल्लेख प्रवीणजी, करता. आम्ही प्रवीण तुम्हाला मुद्दा कधी अरे-तुरे पोहोचला. म्हटलंय प्रवीण का? मुद्दा पोहोचला. एक सेकंद. बाबासाहेब पुरंदरेंविषयी शिवानंद भानुसे, तुम्हाला तरी एवढा आक्षेप काय आहे? काय अडचण आहे?
बाबासाहेब पुरंदरेंनी जिजाऊ मातेची बदनामी ज्या जेम्स लेनला केली त्या जेम्स लेनला पुरावे पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या शिवचरित्रामध्ये ज्या पद्धतीनं जिजाऊ मातेची बदनामी केलेली, जे शब्द वापरलेले आहेत ते अतिशय चुकीचे वापरलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी अजिबात आदर नाही. मराठी शिकून घ्या. हा बोला, शिवानंद बोला. मराठी तुम्ही नका शिकवा आम्हाला. असं काय मराठी आम्हाला चांगलं माहिती आहे काय शिकावं असं काय असेल तर शिवानंद तुम्ही बोला, तुमचे मुद्दे मांडत राहा. मुळात जाऊ द्या विषय, पुढचं बोला. हा बोला. मुळात बाबा पुरंदरेंनी ज्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी केलेली आहे ती विकृत मांडणी केलेली आहे. शिवाजी राजांना जिजाऊ मातेंना बदनाम करण्याचं काम त्यांनी त्यांच्या इतिहासातून केलेलं आहे. आणि खरा इतिहास आता चंद्रशेखर शिकरेपर्यंत, अगदी मामा देशमुख असतील, आ साळुंके सर असतील, वाशी बेंद्रे असतील, यांनी अगदी खरा इतिहास समोर आणलेला आहे. त्याच आधारावर आता शरद पवार साहेब जे काल बोलले तर ते त्याच आधारावर बोललेले आहेत. खरा इतिहास आता पुढे आलेला आहे. यांनी म्हणजे सगळ्या पुरोगाम्यांना पाठिंबा देणारी व्यक्ती काल समोर आली असं म्हणायचं तुम्हाला? सतीश एक सेकंद त्यांना बोलू द्या. शिवानंद बोला. खरं बोललेले आहेत, पाठिंबा वगैरे म्हणायची गरज नाहीये. शरद पवार साहेब काल खरं बोललेले आहेत आणि ते वस्तुस्थिती बोललेले, वस्तुनिष्ठ पद्धतीनं जो इतिहास पुढे आलेला आहे तो इतिहास त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. बोला सतीश, बोला आता. नाही, शरद पवार कसं माहितीये का, मी मगाशीच म्हटलं की राजकारण्यांना तुम्ही इतिहास संशोधक म्हणू नका. राजकारणी या सगळ्यांचा आक्षेप जो आहे ना, दादोजी कोंडदेवांची एकूण भूमिका, समर्थ रामदासांची भूमिका, हे तुम्ही ज्या प्रकारे ग्लोरिफाय केली, कारण नसताना घुसडली, त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण कोणी सांगितलं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. नाही, यांचं म्हणणं असू दे. आता काय म्हणतात ना, लोकशाहीचा तुमचं म्हणणं काय? तुमचं दादोजी कोंडदेवांबद्दल, तुमचं दादोजी कोंडदेवांबद्दल एक सेकंद, बाबा पुरंदरेचं शिवचरित्र वाचलंय का? काय भाषा वाचून या, मग कळेल काय लिहिलंय त्यांनी त्याच्यात. तुमचं दादोजी कोंडदेवांबद्दल आणि समर्थ रामदासाविषयी काय बोलले? शिवानंद एक सेकंद. समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांचं शिवचरित्रामधलं स्थान तुम्ही कसं बघताय? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांना बघतो, म्हणजे अख्खा महाराष्ट्र बघतो. शिवरायांचा 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला स्वराज्याच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांनी किती मदत केली हे जगजाहीर आहे. त्यामुळे ह्यांचा इतिहास ते ब्राह्मण म्हणून जर ते त्यांना वेगळं पडत असतील तर त्यांचा प्रश्न आहे, कारण ते कुठला इतिहास शिकतात. दादोजी कोंडदेवांचं काय? दादोजी कोंडदेवांना प्रत्यक्ष शहाजी महाराजांनी इथे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवलं होतं. त्यांना सगळं राजकारभार शिकवण्यासाठी पाठवलं होतं. आणि महाराजांचा म्हणजे इतका नीचपणा या महाराष्ट्रामध्ये कोणीही करणार नाही की दादोजी कोंडदेव आणि माता जिजाऊंचा काहीतरी बादरायण संबंध लावे. असं काही झालेलं नाहीये. त्यांच्या इतिहासात त्यातली जी काही पानं आहेत ना, म्हणजे पुराणात लिहिलंय की बाबा दारू प्या आणि नरकात जातं. फक्त तुम्ही पुराणात दारू प्या लिहिलंय एवढंच वाचताय, नरकात जाही वाचलेलं नाहीये. त्यामुळे फक्त काही काही गोष्टी घ्यायच्या आणि त्यांच्यावर चिखलफेक करायची. श्रीमंत कोकाटे काय म्हणले? सतीश कोचरेकर मुद्दा पोहोचला. श्रीमंत कोकाटे, महाराष्ट्र सरकारने राज्यपालांच्या अध्यादेशाने नामदार वसंत पुरके सरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीवरती डॉक्टर आ साळुंके सर, डॉक्टर जयसिंगराव पवार, त्याच पद्धतीनं चंद्रशेखर शिकरे आणि डॉक्टर अ.रा. कुलकर्णी, प्राध्यापिका अनुराधा रानडे हे सगळे इतिहासकार त्या समितीवरती होते. एक वर्षभर कामकाज चाललं. कोणीही रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा का शब्दाचा पुरावा देऊ शकले नाहीत. म्हणजे अगदी डॉक्टर अ.रा. कुलकर्णी यांनी तर विस्ताराने दिलेलं आहे की गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कुठलाही पुरावा नाही. म्हणजे इतके मोठे दिग्गज इतिहासकार समितीमध्ये होते आणि महाराष्ट्रातून पत्रही मागवली होती. 2480 पत्र आलेली होती. त्या पत्रातून देखील गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा पुरावा नाही. समकालीन साधनामध्ये मराठी, फारसी किंवा संस्कृत जेवढी साधनं शिवचरित्राशी संबंधित आहेत, शिवभारत, जयदेश शकावली, राधा माधव विलास चंपू, परनाथ पर्वतग्रहण आख्यान, एकाही समकालीन ग्रंथामध्ये रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा उल्लेख नाही. पण हे गुरु म्हणून का बिंबवले जातात हे आपण शोधलं पाहिजे. की रामदास आणि दादोजी कोंडदेव हे विशेषतः विखा राजवाड्यांपासून सुरू झालं, ते पुरंदरेंपर्यंत येऊन थांबतं, बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत येऊन थांबतं. तर हे काय यांचं म्हणणं काय आहे की रामदास आणि दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. शिवरायांसारख्या युगपुरुषाचं, महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय एका विशिष्ट वर्गाकडे जावं आणि त्यानंतर मग या मोठ्या समुदायाला गुलाम बनवता यावं. म्हणजे अँटोनिओ ग्राम्सी नावाचा जो जागतिक कीर्तीचा इतिहासकार होऊन गेलाय, तो असं म्हणतो की एखाद्या मोठ्या समुदायाला जर का गुलाम बनवायचं असेल, म्हणजे मानसिक गुलाम, आर्थिक गुलाम, राजकीय गुलाम, तर त्यांच्या इतिहासाची तोडफोड केली जाते आणि त्याला हेजिमनी सिद्धांत म्हटलं जातं. धुरीणत्व, सांस्कृतिक धुरीणत्व, प्रकांड असा अभ्यास आहे तुमचा, प्रकांड असा अभ्यास आहे.
रामदासन दादोजी सतीश कोंडदेव कोचरेकर ते संदर्भानुसार सांगतायत तुम्ही म्हणजे संदर्भ देतच काय नाही माहितीये आहात. का? सतीश संदर्भाने- कोचरेकर एक लक्षात घ्या, एवढे RSS चे संदर्भात कार्यकर्ते श्रीमंत- झाले. श्रीमंत- RSS चे श्रीमंत- कार्यकर्ते वगैरे संदर्भाचा जो विचार केलात ना, तर आज अनेक संदर्भ असे आहेत ना की ही सगळे मुद्दे तुम्ही आता सांगताय ना, मग दोघांची पुस्तकं मोठ्या जर समुदायाला समोरासमोर गुलाम ठेवली ना, बनवण्यासाठी- दोघांची पुस्तकं समोरासमोर ठेवली तर मग तुम्हाला असे संदर्भाचे ढीग रचावे लागतील. मला संदर्भ खेळायचं नाही, कारण यांची विचारसरणीच एका अहो, बाजूने संदर्भ झुकलेली खेळायचे आहे. नाही, संदर्भ लक्षात द्यायचे घ्या, असतात. अहो असं काय द्यायचा करताय? संबंध नाहीये. लक्षात नाही, घ्या, अहो, एक डॉक्टर लक्षात आरा घ्या. कुलकर्णी अनुराधा रानडेंचंही तुम्हाला मान्य नाही का? अहो तुम्ही जे काय म्हणताय की दादोजी कोंडदेवांना मोठं केलं किंवा ह्या रामदास स्वामींना मोठं केलं, शेजवलकरांचं पण मान्य नाही अहो का ऐका तुम्हाला? 2 मिनिटं, यांना कुठे बेंद्रेंचं मोठं मान्य केलंय? नाही का? आता मला सांगा, जर मोठं केलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंद्रे, फोटो सहित दोन खंडामध्ये फोटोच्या बाजूला नाही, ही शिवानंद सगळी भानुसे दिसली असती. शिवानंद भानुसे वाचा. सतीश मुद्दा पोहोचला. एक सेकंद. शिवानंद भानुसे समर्थ रामदास हे गुरु आहेत शिवरायांचे, अशी मांडणी निसंकोचपणे सतीश कोचरेकर करतायत. शिवानंद काय म्हणणं आहे? सतीश कोचरेकरांना माझा एक प्रश्न आहे बोला. की जर ते गुरु होते तर एक साधा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ते कुठेच उपस्थित नाहीत, तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मुळात त्यांची पॉलिसी अशी आहे की जर बहुजन समाजातील कोणी मोठे झाले असेल तर आमच्याशिवाय कसे मोठे झाले, मग त्याच्या पाठीमागं गुरु लावायचं, काहीतरी लावायचं, आमच्यामुळे मोठे झाले, अशा पद्धतीनं यांनी ही मांडणी केलेली आहे. का नव्हते राज्याभिषेकाला, त्यांनी उत्तर द्यावं. गुरु होते तर. सतीश महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला ते का नव्हते याचं उत्तर आता माझ्याकडे नाही. लक्षात आलं, मी कारण हे स्पष्टपणे कबूल गुरु करतो. होते ना, गुरु होते ना. हो, ऐका. गुरुशिवाय राज्याभिषेक कसा झाला सांगा ना. महाराजांचे गुरु तर तुकाराम महाराज सुद्धा होते. मग तुकाराम महाराज नव्हते त्यावेळी. अहो, पण त्यावेळी तेच तुकाराम सांगतोय. महाराज नव्हते, रामदास होते, मग ते का अहो, नव्हते? मग तेच गुरुशिवाय राज्याभिषेक कसा, तुम्हाला- हा प्रश्न उत्तर द्या. कोणी सांगितलं तुम्हाला गुरूंशिवाय राज्याभिषेक होत नाही? हो, कमाल आहे. म्हणताय, एवढी गुरुशिवाय मोठी राज्याभिषेक होत नाही, हे कोणी होणार सांगितलं आहे तुम्हाला? आणि तिथं गुरु नाहीत. अहो असू दे जर तुम्ही की, गुरु तुम्हाला मान- कोणी सांगितलं गुरूंशिवाय राज्याभिषेक होऊ शकत बरं, नाही? प्रवीणला काहीतरी बोलायचं. प्रवीण गायकवाड बोला काय- पटकन. कसलं मला ब्रेक काय घ्यायचा आहे, उत्तर मला ब्रेक देताय? घ्यायचा आहे. शिवानंद जरा मुद्दा अभ्यासून पोहोचला. उत्तर द्या. प्रवीण बोला. शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या सांगण्याने परमानंदाने लिहिलेलं हे काव्य आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो सहवास आहे जिजाबाई आणि शहाजी राजेंबद्दल त्याच्यामध्ये स्पष्ट प्रकाश टाकलेला आहे. आणि शहाजी राजेंनी शिवाजी महाराजांवर 1638 ते 1642 या काळामध्ये संपूर्ण 32 कला, शस्त्र पासून ते विंचवाचं, सापाचं विष उतरवपर्यंत काय प्रशिक्षण दिलं, ते सगळे प्रशिक्षक हे बेंगलोरला होते. त्याच्यामध्ये दादोजी कोंडदेवचं नाव नाही. शिवभारतमध्ये 168 नावं येतात. त्यामध्ये 12व्या वर्षी ज्यावेळेस शिवाजी महाराज पुण्याकडे येतात त्यावेळेस अष्टप्रधान मंडळ दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर भगवा झेंडा दिलेला आहे, राजमुद्रा दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीची योजना बनवून शहाजीराजे बेंगलोरवरनं पुण्याला पाठवतात स्वराज्य निर्माण करण्यासाठी. प्रतिभचंद्र लेखे वर्ध विष्णू शाह शिष्य ही राजमुद्रा देतात. तर याच्यामध्ये सुद्धा दादोजी कोंडदेवचं नाव नाही. जी पत्र उपलब्ध आहेत 72 त्याच्यामध्ये दादोजी कोंडदेवचा कुठलाही नाव नाही. मग अशा प्रकारे दादोजी कोंडदेवला गुरु करण्यामागचा हेतू काही चांगला दिसत नाही. रामदास स्वामींबद्दल काय, ते लग्नातनं पळून गेले, त्यानंतर ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर जे त्या ठिकाणी वास्तव केलं 12 वर्ष, त्यांचा जन्म हे जामगाव आहे, हे जालन्यामध्ये, हे स्वराज्यात येत नाही. ज्यानंतर रामदास स्वामी परत आले, ज्या वेळेस त्यांनी त्यांचं जे रामाचं मंदिर बांधलं चाफळला, ते आदिलशाहीच्या हद्दीत होतं, ते स्वराज्यामध्ये नव्हतं. पूर्ण वास्तव जे आहे रामदासांचं हे आदिलशाहच्या परिसरामध्ये, स्वराज्याच्या परिसरामध्ये नाही. आणि 1672ला एक पत्र सापडतं आणि ते त्यांचे शिष्य रामदास स्वामींचे शिष्य शिवाजी महाराजांना विनंती करतात की आम्ही आपल्या ठिकाणी वास्तव करतो, मग आमची विचारपूस करावी. मग शिवाजी महाराज विचारतात त्या शिष्यांना की कुणाबद्दल बोलताय? ते म्हणले रामदास स्वामींबद्दल. हे कोण असं शिवाजी महाराज म्हणतात. आणि त्यावेळेस ते सांगतात की रामदास गोसावी हे रामाचे भक्त आहेत आणि त्यांचं चाफळला मंदिराचं काम आहे. त्यावेळेस 200 शिवाजी महाराजांनी त्याला दिल्याची नोंद आहे. पण 1672 पूर्वीपर्यंत शिवाजी महाराज रामदास स्वामी यांची भेट झालेली नाही, तसा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. आम्हाला रामदास प्रवीण गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण गायकवाड तुमचा मुद्दा पोहोचला. मला ब्रेक घ्यायचा आहे. अतुल लोंढे थोडक्यात सांगा काय म्हणणं आहे? नाही, मला एक स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की प्रत्येक पिढीला, आताच्या आपल्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला
योग्य तो इतिहास माहीत करून घेण्याचा एक भारताचे नागरिक म्हणून तो अधिकार आहे, कारण त्याच्यासोबत आपली संस्कृती, आपला राजकीय सामाजिक इतिहास तो पुढे येणार आहे. सतीश कोचरेकर साहेब, आपण बोलताना बमोनच्या संदर्भामध्ये उल्लेख केला तर आपल्याला आदराचा प्रश्न निर्माण होतो, पण शरद पवार साहेब यांचं या महाराष्ट्रामधलं एवढं मोठं योगदान आहे, ते वयानेही मोठे आहे, ते पदानेही मोठे आहे, त्यांना पण पद्मभूषण मिळालाय. त्यांचा उल्लेख करताना आपण शरद पवार असा उल्लेख करता, हा दुटप्पीपणा कधी सोडणार आहे का आपण? आदर हा इट इज नॉट डिमांडेड, इट इज कमांडेड. आदर हा आपण काय करतो याच्यानुसार मिळत असतो आणि अनादर सुद्धा आपण काय करतो याच्यानुसार मिळत असतो. त्यामुळे आपण बोलताना ज्या पद्धतीनं बोलले त्याचा ते दुटप्पी नाही का आता? शरद पवार यांनीच असं आणि म्हटलंय. जर योग्य इतिहास पुढे इतिहासाचा सांगतो शरद मी पवार तुम्हाला, यांनी असं म्हटलंय. मी ते त्यांचा अनादर अतिशय कुठे केला तुम्हाला शास्त्रीय सांगा. पद्धतीनं लिहिल्या जाणारी गोष्ट ऐका तुम्ही शरद पवार असं एकेरी बोलले. अहो यांनी म्हटलं पुढे, पवार शरद पवारांनी म्हटलं. यांचं पूर्ण क्लिप काढा आणि द्या. नक्की काढा. नाही, तुम्ही शरद पवार असं बोललेले आहात ते मी नोटीस केलं आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देतो आम्ही की ते अतिशय आदरणीय व्यक्ती आहे देशामध्ये, नुसत्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये. माझा बरोबर. प्रश्न सिंपल असा आहे, साधा. इतिहास हा शास्त्रीय पद्धतीने लिहिला जातो. मला वाटतं, तुला वाटतं, किंवा हेजेमनीसाठी ग्रामस्कीचं जे ते बोलले ते ह्या हेजेमनीच्या निर्मितीमधून अनेक लोकांना गुलाम करून इतिहास हा विकृत पद्धतीने लिहिला गेलेला आहे. हा फक्त देशातला नाही आहे, जगामध्ये असं झालेलं आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने इतिहासाची मांडणी, पुराव्यानिशी इतिहासाची मांडणी, जसं आता प्रवीण गायकवाड सांगत होते की 1672 पूर्वी पत्र सापडत नाही. रामदास स्वामी जे आहे ते काही लहान होणार आहे का? जर त्यांचं कार्य मोठं आहे ते लहान होणार आहेत का? नाही होणार. पण इतिहास हा खराच गेला पाहिजे जनतेसमोर, मग तो कोणाचाही असो. त्यामुळे खरा इतिहासाचं विकृतीकरण का होतं हा मूळ मुद्दा कदाचित मला वाटतं आवटेंना इथं विचारायचा आहे. आणि हा विकृतीकरण करण्यामागचा जो उद्देश आहे, आता जे गोब्राह्मण प्रतिपालक, मी जास्त स्पष्ट बोलतो आता, गोब्राह्मण प्रतिपालक जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा कुठंतरी मनुस्मृती पण आपल्याला लागू करण्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत असतो. मग त्याची लिंक जी आहे ती विचारधनापर्यंत पण जात असते. मग जर तुम्हाला हे मान्य नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा एकट्याचा इतिहास असा आहे, आदिलशाही झाली, निजामशाही झाली, नावानी झाली, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून या देशामध्ये या जगामध्ये इतिहासामध्ये अभ्यासलं जातं. प्रत्येकाचं मोठेपण, कोणाला छोटेपण दाखवण्यासाठी इतिहास कधी लिहिला जात नाही. इतिहास हा पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी लिहिलं जातं. इतिहासातनं आपण धडे घेतले पाहिजे याच्यासाठी इतिहास लिहिला जातो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कोण मोठा आणि कोण छोटं. छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे होते, ते रयतेचे राजे होते, त्यांनी कधी कुठला भेदाभेद केला नाही. सेक्युलरिझम ही नंतरची कन्सेप्ट आहे, पण त्यावेळेस हे राजे किती मोठे होऊन गेले. यांचा 1 होता फक्त. भौगोलिक परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फार छोटा होता, पण त्यांची वैचारिक, त्यांची सांस्कृतिक, त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि इतिहास हा फार मोठा होता. जेव्हा नेशन स्टेटची संकल्पना फ्रान्समध्ये आणि तिकडे युरोपामध्ये चालू होती, त्यावेळेस आपल्या देशातला एका सामान्य घरामध्ये जन्माला आलेला एक छत्रपती शिवाजी महाराज राजे हे लोकशाही पद्धतीनं रयतेच्या राज्याची इथं मांडणी करत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होतात आणि त्यांचा योग्य तो इतिहास, खरा असा इतिहास हा जगापुढे गेला पाहिजे, हा पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे. असं जर मान्य होत असेल तर एखाद्या गोष्टीसाठी वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. आपण शास्त्रीय पद्धतीनं इतिहासाचा विचार केला पाहिजे, जगात केला जातो. अतुल तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल तुमचा वाईट मुद्दा असं पोहोचलाय. वाटतं सगळी की चर्चा, छत्रपती ही शिवाजी सगळी महाराज- चर्चा, अतुल मुद्दा पोहोचलाय, ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.